माझं मत आहे की आज जनतेला आव्हान आहे की अशा जर गुन्हेगारांना जर आपण निवडून दिलं तर प्रभाग सुरक्षित राहणार नाही आहे. प्रभाग सुरक्षित राहायचा असेल तर आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेच्या जे उमेदवार आहेत आम्ही चारही सर्वसामान्य जनतेतले कोणाचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे. ते आज नाना 15 वर्ष नगरसेवक आहे, 3 वर्ष ते प्रशासक असतानासुद्धा हजारो कोटीची कामं केलेली त्यांनी. आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये पण त्यांनी मी सरपंच होतो त्या काळामध्येच. सरपंच असताना मी पण लॉकडाऊनच्या काळामध्ये आमच्या 2-3 महिने अंतुलनगरी वसाहत अशी कुष्ठरोग होईल तिथेही आपण जेवणाची व्यवस्था करत होतो. जर अशा लोकांना जे ग्राउंड लेवलला काम करणारे आहेत त्या लोकांना माझं मत आहे की काम करणाऱ्या लोकांना तुम्ही निवडून द्या. आणि असं आवाहन करेल की गुन्हेगारांना जर तुम्ही निवडून दिलं तर ही परत तुमच्या दारात येणार नाही आहे. आणि त्यांना का निवडून द्यावं? प्रभाग जर सुरक्षित राहत नसेल, महिला असेल, समजा आज महिलांच्या सुरक्षितता प्रश्न जर उद्भवत असेल किंवा जे लोक काही जागेवरती ही करत असेल किंवा जागेच्या विषयामुळे त्यांचे ते बी अपक्ष उमेदवार म्हणून होते कॅम्पमध्ये माझ्या मते. तर त्यांचाही जर आज अशा लोकांना जर त्रास होऊन जर ते आत्महत्या करत असेल तर जनतेने त्यांना येणाऱ्या 15 तारखेला धनुष्यबाणासमोर बटन दाबून लोकांनी आम्हाला निवडून द्यावं ही विनंती करतो.